हॅलो. नमस्ते सर. काल जे आपण सेशन घेतलं माती तपासणीचं, त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण माहिती दिलेली आहे की माती तपासणी कधी केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे, वर्षभरामध्ये कधी आपण माती तपासणी करू शकतो आणि मातीचा नमुना कुठल्या कुठल्या प्रकारे आपण घेतला पाहिजे, कुठला घेऊ नये, या सर्व आपण बाबींवर व्यवस्थित काल माहिती दिली आणि लाईव्ह डेमोसुद्धा आपण करून दाखवलेला आहे माती तपासणी कशा प्रकारे करायला पाहिजे. तसेच जे विविध इन्स्ट्रुमेंट लागतात माती तपासणीसाठी ते सुद्धा आपण सांगितलेले आहेत आणि लाईव्ह दाखवलेसुद्धा आहेत. प्रॅक्टिकली माती तपासणीचा डेमोसुद्धा आपण करून दाखवलेला आहे आणि EC आहे, pH आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन आहे, हे सुद्धा आपण लाईव्ह काढून दाखवलं काल. त्याचं प्रमाण कमी जास्त असेल तर पिकावर त्याचा कसा परिणाम होतो हे सुद्धा आपण काल सांगितलेलं आहे. आणि माती तपासणी केल्यामुळे काय फायदे होऊ शकतात, पिकाचं कसं नियोजन करता येईल हे सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे काल समजावून सांगितल्यामुळे अत्यंत सोप्या भाषेमध्ये ते काल आपण समजावून सांगितलं आणि टायट्रेशन पद्धत किती महत्त्वाची आहे माती तपासणी करताना हे सुद्धा आपण कालच्या सेशनमध्ये सांगितलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपण सोप्या भाषेमध्ये माहिती दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याचा फायदा निश्चितच ज्यांनी हे ट्रेनिंग केलेलं आहे किंवा करणार आहेत त्यांना होणार आहे. धन्यवाद.